चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर प्राप्त करायचे त्या सर्वांना विनंती की याच्यासाठी आपण सर्वजण व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा. जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर ज्या क्षणी ज्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल त्या ठिकाणीच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो सोयाबीनचा भाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची होणारी आवक ही अत्यंत कमी आहे. तसं बघायला गेलं तर सप्टेंबर महिना हा असतो या ठिकाणी ऑफ सीझनचा आणि जो काही सोयाबीनचा बाजारभाव 100% निश्चित होतो तो आंतरराष्ट्रीय बाजारामुळे, कारण देशात सोयाबीनची उलाढाल ही सप्टेंबर महिन्यात विशेष नसते. मग अशा परिस्थितीमध्ये सप्टेंबर महिना हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा का मानला जातो. तर बघा मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडे सोयाबीनची आवक सुरू होते आणि सोयाबीनचा बाजारभाव ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये कसा राहील याची नांदी 15 सप्टेंबर नंतर आपल्याला दिसून येते. जर सोयाबीनचा बाजारभाव हा एका मर्यादेपेक्षा वर राहिला तर समजतात की सोयाबीनचा बाजारभाव तेजीत राहणार. याचा अर्थ काय की समजा आता ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर दरपातळी 6,700 ते 7,200. जर ही दरपातळी जास्त सप्टेंबर महिन्यात घटली नाही तर लक्षात घ्या की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सोयाबीनचे दर हे वाढतील ह्याच्यामध्ये की बाबा मागच्या वर्षीपेक्षा या ठिकाणी आपल्याला जास्त रेट हे जबरदस्त पद्धतीने मिळणार. तर हे कसं राहणार हे तुम्हाला समजावून सांगतो. तर बघा, भारतातील सोयाबीनची आवक तर ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी सुरू होईल. मग सप्टेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरावरती इम्पॅक्ट करणारा घटक कोणता आहे तर तो आहे अमेरिका. अमेरिकेमध्ये सोयाबीनची जी आवक आहे तर ती आवक आपल्याला कधीपासून आहे तर 15 सप्टेंबर पासून बऱ्यापैकी होताना दिसते. जेव्हा अमेरिकेत सोयाबीनची आवक सुरू होईल तर थोडा बहुत या ठिकाणी जो सोयाबीनचा भाव आहे तो घसरू शकतो. तसं बघायला गेलं तर फुलोरा अवस्था आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत अमेरिकेमध्ये पाऊस हा कमी झालाय आणि याच्यामुळं कसं आहे की त्या ठिकाणी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पण ॲक्च्युअल गोष्टी आपल्याला पुन्हा कळतील 1-2 महिन्यानंतर. पण तोपर्यंत आपण जर विचार केला तर 15 सप्टेंबर नंतर आवक सुरू होईल. याचा थोडाफार दबाव आंतरराष्ट्रीय बाजारात येईल आणि त्याचे थोडे पडसाद आपल्याला देशातील सोयाबीनच्या दरावरती सुद्धा उमटताना दिसतील. यामुळे सोयाबीनची दर पातळी आपल्याला माझ्या मते 100 ते 200ची घसरण सप्टेंबर महिन्यात दाखवू शकते. या घसरणीमुळे सोयाबीनचा भाव 6,500 ते 7,000च्या दरम्यान सप्टेंबर महिन्यात राहील. अनुकूल परिस्थितीत भाव 7,200-7,300 पर्यंत पोहोचेल. परंतु एका रेंजमध्ये जर विचार केला तर सोयाबीनची भाव पातळी आपल्याला सामान्यतः सप्टेंबर महिन्यामध्ये 6,500 ते 7,000च्या दरम्यान दिसणार आहे. पण सोयाबीनचा भाव 6,500 ते 7,000च्या दरम्यान जर सप्टेंबर महिन्यात राहिला, ज्याची 100% गॅरंटी आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 100-200ची आणखी मंदी सोडली तर सोयाबीनच्या बाजारभावात यंदाच्या वर्षी जास्त घसरण होणार नाही. ज्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्यांच्यासाठी ही दिलासादायक वार्ता आहे की ज्यावेळेस आपलं सोयाबीन येईल त्यावेळेस जास्त भाव हे घटणार नाही.
पण सप्टेंबर महिन्याच्या असल्यास किती वाढणार सोयाबीन भाव या प्रश्नाचं उत्तर आहे 7,200-7,300 पर्यंत पोहोचतील, पण जास्त करून भाव 6,500 ते 7,000च्या दरम्यान राहतील. विक्रीचं म्हणाल तर ज्यांच्याकडे थोडंफार सोयाबीन आहे तर त्यांनी विकायला हरकत नाही, कारण इथून पुढे आता अमेरिका असो भारत यांचं सोयाबीन मार्केटमध्ये येते, त्यामुळे सोयाबीन वाढण्यापेक्षा घटण्याचे चान्सेस अधिक असतात. ते खूप जास्त घटेल असं नाही, पण वाढण्याची शक्यता मात्र नाही. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो मग कशा पद्धतीनं राहील बरं, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.